पुढल्या बातमीकडे आमच्याकडून जाहिरात घ्यायची आणि आम्हालाच बदनाम करायचं. दैनिक सामनात आलेल्या सरकारी जाहिरातीवरून उदय सामंतांनी हा टोला लगावलाय. मेरीटाईम बोर्ड हे सरकारचं आहे, राणेंचं नाही. सामनातल्या जाहिरातीवर संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलंय. सामनाची जाहिरात, सामनाच्या मुखपृष्ठावरती एक जाहिरात आहे. ही सरकारी जाहिरात आहे आणि या सरकारी जाहिरातीमध्ये नितेश राणे यांचा फोटो आहे. त्याच्यावरून ही राजकीय चर्चा सुरू आहे. मला पण प्रचंड आज ही ऍड जेव्हा व्हॉट्सअपवर मला बघायला मिळाली तर प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला. कारण नितेश राणे साहेबांच्या खात्याची ऍडव्हर्टाईज, त्याच्यावर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो, ही सामनाला चालायला लागली. हे चांगल्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळं सकाळी जे काय बोलतात ते या सगळ्याशी सहमत आहेत की नाही मला माहित नाही. परंतु एक सिद्ध होतं की सामनातनं आमच्यावर प्रचंड टीका करायची, सामनातनं आमची उणीधुणी काढायची, सामनातनं आम्हाला बदनाम करायचं, सामनातनं आम्हाला शिव्या द्यायचं आणि सामना चालण्यासाठीची ऍडव्हर्टाईज ही आमच्याच शासनाकडनं घ्यायची. हा जो काय म्हणजे एक उद्योग आहे, हा खरोखरच अभ्यास करण्यासारखा आहे. सरकारी जाहिरात आहे. मंत्री येतात आणि जातात. मेरीटाईम बोर्डाची जाहिरात म्हणताय ना. मेरीटाईम बोर्ड काय नारायण तातू राणे यांच्या नावावर नाहीये ना. मेरीटाईम बोर्ड सरकारचं आहे, ते नारायण तातू राणे यांचं नाहीये. मी बरोबर म्हणतोय ना. सरकारची जाहिरात आहे ती. आमचं भांडण भ्रष्ट राज्यकर्त्यांशी, गद्दारांशी. सरकारशी आम्ही निपटून घेऊ. दरम्यान यावर शरद पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पाहूया. सामनाच्या फ्रंट पेजला आले महाविकास आघाडी असेल की नाही यावरती उद्धव ठाकरेंची आपण टीजर देखील झालेलं आहे, त्यांची जाहिरातही प्रसारित काय वाटतं तुम्हाला? नाही, त्यांचा तो प्रश्न त्यांचा आहे. परंतु आजच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र काम करतो आहोत. येणाऱ्या काळामध्ये काय करायचं हा वरिष्ठ बसून आदरणीय पवार साहेब असतील, त्यांनी महाविकास आघाडी एकत्र केलेलं आहे, त्याप्रमाणे आपण बसून चर्चा करू.